नमस्कार. शारदीय नवरात्राच्या 5व्या दिवशी मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आजचा 5वा दिवस आणि रंग आहे हिरवा. या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते. हिरवा रंग आरोग्य, निसर्ग, जीवन, सुसंवाद, संतुलन तसेच समृद्धी दर्शवतो. बांधकाम क्षेत्र आणि त्याच्यातील आर्किटेक्चर हा एक मुख्य घटक आहे की ज्या क्षेत्रामध्ये तशा फारशा महिला काम करताना आपल्याला दिसत नाहीत. पण आज आपल्यासमोर एक अशी काव्यदुर्गा आहे, एक आर्किटेक्ट आहे की जी या क्षेत्रामध्ये खूप छान कार्य करत आहे. तर आपण आज त्या काव्यदुर्गेशी संवाद साधूया. तर त्यांचं नाव आहे सौ तन्वी मोनिश कुलकर्णी. नमस्कार. मी म्हटलं तसं की ह्या क्षेत्रात महिला खूप कमी आहेत बांधकाम किंवा आर्किटेक्चर क्षेत्रामध्ये. तर एक स्त्री म्हणून तुम्हाला इथे काम करताना ते कितपत सोपं गेलं किंवा किती अवघड आहे किंवा या एकूणच ह्या क्षेत्राबद्दल आणि तुमच्याबद्दल साधारण तुमचं काय मत आहे? मी आर्किटेक्ट सौ तन्वी मोनिश कुलकर्णी. मागील 14 वर्षे मी या बांधकामासारख्या भक्कम आणि अतिशय गंभीर अशा क्षेत्रात एक आर्किटेक्ट म्हणून माझा व्यवसाय चालू ठेवलेली आहे. मागील 14 वर्षात मी पाहिले बांधकाम क्षेत्र म्हटलं की लोक अतिशय पुरुषी, फक्त पुरुषांचा वावर असणारी आणि ज्याला काहीही टाईम लिमिट नाही अशी फील्ड म्हणून ओळखलं जातं. बट तसं पाहता या क्षेत्राला सौंदर्याचं देखील एक गुण आहे. ज्यांच्या नजरेत सौंदर्य आहे आणि सौंदर्य आणि विज्ञान यांची जो उत्तमरित्या सांगड घालू शकतो, जो जात्याच कलासक्त आहे, अशा लोकांनी या क्षेत्राकडे विशेषतः स्त्रियांनी वळावं असं मला वाटतं. या क्षेत्रात नुसतीच पुरुषीपणा न पाहता या क्षेत्राला एक नजाकत आहे, सौंदर्य आहे आणि ते ज्ञान आणि ती कला उपजत स्त्रीमध्ये असते. तिला त्याच्यासाठी वेगळं काही घडवावं लागत नाही. तर अतिशय रिजिड आणि कॉन्क्रीट फील्ड म्हणून न पाहता एक सौंदर्याचं मापदंड देखील आहे हे लक्षात घेऊन महिलांनी नक्कीच याच्यात उतरायला हवं. जसं की आपण आपलं घर सांभाळतो, घरातला रोजचा दिनक्रम सांभाळतो आणि त्यातून आपण जबाबदारीचं गुण घेऊनच स्त्रिया सगळीकडे आयुष्यभर वावरत असतो. आणि ही फील्ड अशी आहे की इथे अतिशय नेतृत्व गुण लागतात, तुमच्यात जात्या कलासक्त गुण लागतात, तुम्ही जबाबदारी उचलणारे लागता आणि ह्या सगळ्या गुणांना आपण घेऊनच वावरत असतो स्त्रिया. आपल्याला वेगळं काही करावं लागत नाही. अगदी बरोबर. तर स्त्रियांनी नक्की याच्यात उतरावं. फक्त एक पुरुषी आणि अतिशय गंभीर आणि भक्कम फील्ड आहे आणि स्त्रियांचं इथे काही काम नाही असं न पाहता आपण याच्यात स्त्रियांनी उतरायला हवं. जेवढ्याही आता नवतरुणी आहेत त्यांनी याच्यात भाग घ्यायला हवा. या व्यवसायात वेगवेगळ्या वाटा आहेत, त्याच्यात स्त्रियांनी उतरून, मुलींनी उतरून आपापलं कर्तृत्व गाजवावं, व्यवसाय सुंदर करावा असं मला वाटतं. अरे वा, खूप छान. म्हणजे मग ते घर चालवण्यासाठी जितकी स्त्री सक्षम आहे तर ते घर बांधण्याचं काम, त्यांचं जे स्वप्न आहे तर ते माझ्या मते ते पूर्ण करण्याचं काम तुम्ही खूप छान प्रकारे करत आहात. तर जाता फक्त एक या सर्व आपल्या व्ह्यूअर्सना तुम्ही काही छोटासा संदेश देऊ इच्छिता का? हो, नक्कीच. कसं आहे, स्त्रिया म्हटलं की आपण म्हणतो की नाही त्यांनी 4 चाकोरीबद्ध आयुष्य जगायला पाहिजे, नाही त्यांनी चूल मूल पोटा एवढंच पाहायला पाहिजे, असं काही नाही आहे. आज स्त्रिया चंद्रावर आणि मंगळावरही गेलेल्याच्या आपण घटना पाहतो. अगदी आपला इतिहास, आपलं पुरातन काळ, अगदी आपलं स्वातंत्र्यपूर्व काळ जरी पाहिला तर आपल्या देवी, परत आपले वेगवेगळे राण्या ज्या होऊन गेल्या, आपल्या कोल्हापूरची ताराराणी, परत आपल्या जिजाऊ होऊन गेल्या, सर्व ठिकाणी स्त्रियांनी आपापला ठसा उमटवलेला आहे. बरोबर. तर याही क्षेत्रात स्त्रियांनी अवश्य काम करावं असं काही नाही. ज्यावेळी आपण एक पाऊल पुढे टाकतो आपसुकच लोक तुम्हालाही हात देतात आणि याही फील्डमध्ये तशी कंडिशन आहे की तुम्ही जर दाखवलात स्वारस्य तर तुम्हाला समोरून तशी कंडिशन ही फेवरेबल होते. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की म्हणजे स्त्रियांना कुठलेही क्षेत्र आता मर्यादित राहिलेलं नाही किंवा त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी नक्कीच कार्य जे ते केलं पाहिजे. खूप छान.
आज आपण प्राध्यापक सुजित सौंदातीकर यांच्या असरगंध काव्यसंग्रहातील रुखवत ही कविता सादर करीत आहोत. लेकीच्या लग्नात द्यावया खास काहीतरी, आठवणींच्या ठिगळांनी विणली मायेची गोधडी. लेकीच्या लग्नात द्यावया खास काहीतरी, आठवणींच्या ठिगळांनी विणली मायेची गोधडी. बारशाचं झबलं ते हिरवं कंच रेशमी, बोढणाणाला काळ्याची सुंदरता न्यारी. वाढदिवसाला पहिला फ्रॉक गोड गुलाबी, वा. निळ्या गणवेशाची तोवर वेळ आली. वाढदिवसाला पहिला फ्रॉक गोड गुलाबी, निळ्या गणवेशाची तोवर वेळ आली. दिवाळीतलं परकर पोलकं खणाचं लाल, नारंगी हादग्यात केलेली धमाल. गौरी गणपतीला नऊवारी गर्द जांभळी, वा. कॉलेजमध्ये कुर्ती पोपटी बुट्ट्यांची पिवळी. गौरी गणपतीला नऊवारी गर्द जांभळी, कॉलेजमध्ये कुर्ती पोपटी बुट्ट्यांची पिवळी. चांदणी पाहून घेतली सुंदर सफेद अनारकली, चांदणी, वा. चांदणी पाहून घेतली सुंदर सफेद अनारकली, दादाच्या लग्नात अबोली शरारतली करवली. एके दिवशी मात्र पिल्लू माझं मोठं झालं, अरे वा. मोरपंखी स्वप्न नेसून समोरी आलं. एके दिवशी मात्र पिल्लू माझं मोठं झालं, मोरपंखी स्वप्न नेसून समोरी आलं. घेतले त्वरित गुंफाया हे क्षण रंगेबिरंगी, प्रेमाच्या टाक्यांनी सजली माहेरची गोधडी. प्रेमाच्या टाक्यांनी सजली माहेरची गोधडी. धन्यवाद. चला तर मग पुन्हा एका नवीन क्षेत्रातील काव्यदुर्गेशी संवाद साधण्यासाठी आपण उद्याच्या भागात पुन्हा इथेच भेटू. तत्पूर्वी सुजित सर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर लिखावट 22 या पेजला नक्की फॉलो करा. आणि तसेच आजचं आमचं काव्य वाचन कसं झालं ते देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.